सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे होळी, त्यामुळे निमित्ताने आजच्या दिवशी आम्हाला सगळी क्लिनिंग करायचं आहे. रेग्युलर तर क्लिनिंग होतं असतं, पण काय आता किचन मस्त क्लीन करणार आहे. त्याच्यामुळे दूध तापायला ठेवली, सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर हे सगळे स्टाईल आहे, हे पुसून घेणार आहे मी पूर्ण क्लीन बॅक साईडचं सगळं आणि पूर्ण लादी पुसून घ्यायची आहे. आज दिवसभरात खूप सारी कामं आहेत ती करून घ्यायची आहेत, जेणेकरून उद्या जास्त वेळ लागणार नाही. कारण उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि संध्याकाळी होळी पण पेटवायची असते आणि खूप छान उद्याचा पण ब्लॉग असणार आहे. तर आजचा व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की पहा. तर सान्विकांती शाळेत गेलेली आहे, तिच्या आजी तिला सोडवायली असताना सकाळची शाळा असते 3 वाजेपर्यंत येतील. आणि दक्ष बाळा आमचा बसला आहे टी व्ही बघत, तर त्याला आज सुट्टी आहे. ते पाहू शकता दक्ष, इथे आहे आमचा दक्ष बाळ. हाय दक्ष चालले आमचे रायमिंग चाललेलं आहे पाहायचं. चला तर आता मी पटकनी आवरून घेते. इथे सगळे लादी पुसायला घेतलेले आहे, ते सगळं क्लिनिंग करून घेतलं अगोदर. त्यानंतर टेरेसची पण थोडीशी साफसफाई करायची आहे. चला तर आता मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. सगळं सकाळचा स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे. सकाळी ते लवकरच ड्युटीवर जातात, त्यामुळे सकाळीच लवकर स्वयंपाक होतो. तर मुलांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सगळे कामं झालेली. फक्त आता मला कपडे मशीनला लावायचे आहे. तर अगोदर इथे मी लादी पुसून घेणार, सगळं किचन वाटा मला आता क्लीन करून घेणार आहे. सगळे जे आपले विंडोज असते ते थोडेफार आमचं सामान ठेवलेलं असतं ते सगळं एका बाजूला घेतलं, जेणेकरून मला क्लिनिंग करायला सोपं जाईल. तसंच रेग्युलर मी लादी पुसताना करते, पण तो विंडोज वगैरे ह्या जरा घासणीच्या साईने घासून वगैरे घेऊन चांगल्या मस्तपणे क्लीन करणार आहे. कारण उद्या आहे होळीचा सण, तो उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, त्यामुळे आज सर्व क्लिनिंग मला करून ठेवायचे आहे. तर इथे पाहू शकतात सर्व आता हे ट्रॉली वगैरे क्लिनिंग करून झाल्यानंतर इकडची जी स्टाईल आहे आमची पूर्ण ओपन एक साईडची भिंत, तिथे या वायपरच्या साईने खूप छान मस्तपैकी क्लिनिंग करता येते. अशा पद्धतीने आपल्याला सगळे स्टाईल वगैरे क्लिनिंग करायची आहे. हॉलमध्ये अर्ध्या भागामध्येच स्टाईल आहे, पण इथं किचनमध्ये संपूर्ण स्टाईल आहे. मी ते वरती पाहू शकते मोठमोठे कप्पे बनवून ठेवलेले आम्ही, ते प्लेन क्लीन करून घेते, जेणेकरून मस्त आणि छान फ्रेश होईल. तर रेग्युलरी हे करत नाही मी, आठवड्याने एकदा वरती, कारण जास्त खराब होत नाही ड्रॉवर. पण उद्या असं नाही म्हणून म्हटलं वायपरच्या साईने मस्तपैकी आपल्याला चारही बाजूने जे ड्रॉवर बनवलेले आहेत, एक साईड ओपन आहे, तिन्ही बाजूने ड्रॉवर बनवलेले वरती भरपूर सामान यामध्ये बसतं. तर सर्व क्लिनिंग करून घेत आहे. त्यानंतर जी राहिलेली स्टाईल आहे ती पण पूर्ण मला आता क्लिनिंग करून घ्यायची आहे. तर हे झाल्यानंतर मला टेरेसवर जायचं आहे कपडे लावायला. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी टेरेसवर पण क्लिनिंग करणार आहे. तर खाली आपली क्लिनिंग झालेली किचन वगैरे, तर इथे जशी धूळ जमा झालेली होती तर ही मी आता पुसून घेणार आहे. फक्त झाडूनी मारलेली आहे. पण अचानक आता आमची बचत गटाची मीटिंग आहे, तर तिथे मला जायचं आहे. मशीनला कपडे लावलेली आहे, तर मी पटकनी जाऊन येते आणि नंतर तुमच्याशी मग माझं रुटीन शेअर करते. चला आता मी मीटिंगला जाऊन आले, खूप वेळ लागला, त्यामुळे मला यायला ते कपडे वाळत टाकले आणि आता इथे मला प्लकिंग करायची आहे. मी घरीच करते. म्हणजे थोडेसे ते पाहू शकता बारीक बारीक केस आलेली आहेत. ती आपल्या मशीनचा धागा आहे त्यानेच मी करते, मस्तपैकी धाग्याने करते. आणि इथं मिररमध्ये पाहून करणार आहे असे स्वतःची, आणि ते ह्याच्यात करणार आहे. ते बारीक ते धागे आहेत बारीक, हे काढायचे. ऑलरेडी सेफ तसाच आहे. तर उद्याची तयारी पण करायची संध्याकाळी. आणि नेमकी कोणती साडी मी घालणार आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे खाली गेल्यानंतर. आता मी टेरेसवर आहे, तर खाली गेल्यानंतर खालच्या रूममध्ये तुम्हाला मी नेमकी उद्या कोणती साडी घालणार आहे ती दाखवते आणि ज्वेलरी कोणती आहे ती पण दाखवणार आहे. चला तर आता मी माझे हे प्लकिंग करून घेते. थोडे चालेल, एवढे जास्त नाही ते करून. चला तर इथे ही मशीनचा जो धागा आहे, नवीन जे धागे असतात आपले, ते नवीन धाग्याने मी आता अशा पद्धतीने आपल्याला हातामध्ये पीळ मारून हे करायचे. ते इथे पाहू शकता. खाली आल्यानंतर मी तुम्हाला ही साडी मी बोललो ते दाखवणार. ही साडी मी आता उद्याच्या दिवशी घालणार आहे. खूप छान आहे, हलकी फुलकी आहे. तर फक्त जस्ट घालून पाहिली कशी दिसते, आणि त्यावर एक छानशी ज्वेलरी आता मॅच करणार आहे. ही पण छान दिसते. आणि अजून एक आता रिसेंटली मी एक ज्वेलरी आणली आहे, ती पाहू शकता. ही एक ज्वेलरी आहे, तर ही पाहूया आता, कारण नवीन सण असतो. चला बघ पॉपकॉर्न, वाव मी पॉपकॉर्न सनूट भातुंग उडन हे बघ. कोणाला पाहिजे पॉपकॉर्न? नवी आण. हां काय खायचं दक्षला? पॉपकॉर्न आहे, पॉपकॉर्न बोल. पॉपकॉर्न नाही पॉपकॉर्न. हां दर सांग, तुला नाही पाहिजे ना? हे बघ, वाव सगळे फुलले मस्त. हे बघ दर. उई गरम आहे, गरम. चानू बस, दीदीला म्हणा दर, दोघांनी खावा. कसं आहे? नमक आहे का? साडू गरम गरम खा ना दोघं. तुमच्या दीदीन तू मांडी घालून बस.
घ्या पटा पटा दीदीला दे. सानू खा ना दक्षू खाते बघ. पॉपकॉर्न तर मग सांग दोघांनी बसा. हे पिशवीत भरून ठेवते खरं. पिशवीत भरून ठेवते. लय मस्त लागतात है ना. हे खा ना. हे पिशवीत भरते खराब होईल नाही तर ते फुसके होतात नंतर. छान आहे का. मीठ आहे वगैरे सगळं त्याला. चला आता मी उरकते पटकन. तर मुलांना पॉपकॉर्न खायला दिल्यानंतर मी ते आपल्याला पावभाजीची बनवायची आहे तर त्यासाठी जे काही साहित्य आहे ते सगळे कुकरला लावून घेतले. असं टोमॅटो आहे, बीट आहे, नॅचरली कलर येण्यासाठी वटाणे आणि बटाटा टाकलेले आहे. तर ते सर्व आता मी स्मॅश करून घेणार आहे. मस्तपैकी टोमॅटोच्या वरची साली काढून टाकणार आहे. ते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर पण ॲड करायचं आहे. थोडं जिरं टाकलेलं आहे. तर कशा पद्धतीने मी आता हे करते नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि त्याचा एकदम स्मेल छान येतो. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, थोडेसे बारीक चिरलेले टोमॅटो पण आहे ते पण ॲड करायचे आहे. चला तर आता आपल्यात मस्त बटर आता यामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा आहे तो मी यामध्ये ॲड केलेला आहे. तो जास्त यामध्ये फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी. आणि तोपर्यंत इकडे ही जी ग्रेव्ही आहे ती मी मस्त स्मॅश केलेले सगळे साहित्य हे आपल्याला मस्त पावभाजी बनवायचा जो मोठा भांडा आहे त्याने हे केलेलं आहे. आणि इथे पाहू शकता टोमॅटो यामध्ये आपल्याला ॲड करायचे. थोडेसे कांदा मस्त फ्राय व्हायला लागले. आणि इथे आहे बीट आणि गाजर टाकलेले आहे. तर नॅचरली कलर येण्यासाठी ते मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पाहू शकता एव्हरेजचा पावभाजी मसाला आणलेला आहे तो मी यामध्ये ॲड करणार आहे. तत्पूर्वी याच्यामध्ये मी ओले जे वटाणे असतात थोडे कोवळेच घेतले जेणेकरून चांगले शिजले जाईल ते वटाणे. त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकलेले आहे आणि छान शालो फ्राय होऊन द्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला एक साहित्य यामध्ये ॲड करायचं आहे. तर पावभाजी बनवायची प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी असते. तर मी पण थोडी वेगळ्या पद्धतीने ह्यावेळेस करत आहे. तर पाहू शकता आपले टोमॅटो आणि वटाणे चांगले शिजायला यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. थोडंसं मीठ यामध्ये करणार आहे. धना पावडर थोडीशी ॲड करणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे पाहू शकता काश्मीरी लाल मिर्च आहे आणि आमचा घरगुती थोडासा मसाला टाकणार आहे कारण आपल्याला फक्त पावभाजीचंच फ्लेवर यायचं आहे. तर पावभाजीचा जो एव्हरेजचा बॉक्स आणलेला आहे मी मोठा तो त्यामध्ये पूर्ण एक बॉक्स 10 रुपयाचा असतो तो टाकलेला आहे. मस्त स्मेल यायला सुरुवात झाली आहे. मी व्हॉईस ओव्हर केला आहे कारण मागचा आमचा जस्ट फॅन चालू असतो आणि मोटर पण लागलेली असते. संध्याच्या टाईमला खूप आवाज असतो, टी व्ही चालू असतो त्यामुळे व्हॉईस ओव्हर करावा लागतो. त्यामध्ये नंतर मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. ते पाहू शकता मस्त कलर आपल्या आता मसाल्यांना आलेला आहे. त्यानंतर आपण स्मॅश केलेली जी काही साहित्य आहे भाज्या सगळ्या एकत्र स्मॅश केलेल्या आहेत त्यामध्ये यामध्ये ॲड करणार आहोत. आणि अशा पद्धतीने मग आपल्याला नॅचरली कलर येण्यासाठी आपण बीटाचं ग्रेव्ही बनवलेली बीट आणि गाजर मिक्स केलेलं आहे कारण गाजर तसं स्मॅश होईना त्यामुळे मग मी केलेलं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे मस्तपैकी. त्यामध्ये आता बटर सोडायचं पुन्हा एकदा आणि छान बारीक गाजर थोडंसं उकळून द्यायचं. तर त्याला नॅचरली कलर येण्यासाठी अशा पद्धतीने मी यामध्ये आणि मुलांसाठी ते सेपरेट काढून ठेवली कारण त्यांना जास्त तिखट आवडत नाही त्यामुळे. चला आजची पावभाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि उद्या होळीचं जे सेलिब्रेशन आहे त्यात मस्त सेलिब्रेशन करायचं त्याची तयारी आता करायची आहे. चलता आपली पावभाजी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता त्यामध्ये बटर पण मी ॲड केलेलं आहे त्याचा फ्लेवर येतो मस्त. त्यावर लगेच झाकण ठेवायचं तो फ्लेवर तसाच राहतो. त्यानंतर इथे मी पाव भाजायला घेतलेले आहेत. मस्त पाव भाजून झाले आहे. पहिल्यांदा मुलांना खायला देते कारण त्यांना पहिल्यांदा गरम गरम दिलं की बरं पडतं आणि त्यांना सेपरेट पावभाजी बनवावी लागते अगोदर कारण ते तिखट जास्त खात नाही. तो नॉर्मली तिखट असलेली त्यांना पावभाजी मी बनवून दिलेली आहे. चला तर आता मी माझे पाव भाजून झालेले आहेत. त्यानंतर मुलांना जेवायला दिल्यानंतर मग आम्ही दोघं पण जेवायला बसणार आहोत. तर मस्तपैकी पावभाजी आपली तयार झालेली आहे. सर्वात अगोदर मुलांसाठी आता ही प्लेट मी तयार केलेली आहे. ते पाहू शकता सान्विक आणि दक्ष. सान्विका त्यामुळे खायला सुरुवात केल्यामुळे दक्ष त्याचं पाहून लगेच शिकतो. तर दोघांना आता ही सर्व करते मी आणि नंतर मग आलेली पावभाजी खायला सुरुवात करा. अरे टाइम हात काढ सांग पावभाजी पावभाजी कसं लागते बाळानो पावभाजी. यामी यामी हळू हळू. तिखट आहे का चालू तिखट झाली का तिखट नाही ना
तिखट नाही ना बाळा? तिखट नाही ना? ए हळूहळू ए ते बटर आहे. ए दिस इज अ बटर. येल्लो येल्लो. कसं खायचं सुकव त्याला बाळाचं. त्याच्या हातात दे पाव. तोडून घे. मिक्स कर आधी त्याला बटर पूर्ण. बटर मिक्स कर. लिंबू बटर टाकले. बटर लय टाकलं होतं मी आधीच. हां. काय करताय ते? कशाला तेल लावताय? पिढ्या ते काय ज्यूस आहे काय? अरे बाबा नाही बसणार ते. चला तर आता आम्ही दोघे पण पावभाजी खाऊन घेतो आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशीच बरी पण धन्यवाद. पावभाजी. बटर नको ना?